सरकार आणि शेतकरी यांच्यातील दुवा म्हणजे किसान सभा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या किसान सभेच्या वतीने राज्यभरात शेतकऱ्यांशी हितगुज, त्यांच्या अडीअडचणी, समस्या तसेच शेतकरी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यासाठी किसान सभेच्या वतीने राज्यभर दौरा करण्यात येतोय. या दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या आणि मागण्या यावर भर देण्यात आला असून शेतकरी आणि सरकार यांच्यातील दुवा म्हणून किसान सभा काम करत असल्याचे यावेळी प्रांताध्यक्ष वसंतराव मनकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात हा दौरा असून यामध्ये जे काही शेतकऱ्यासाठी गरजेचं आहे त्याचा सविस्तर अहवाल राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि कृषी मंत्री दत्ता भरणे यांना देण्यात येणार असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील त्यासाठी किसान सभेचा हा दौरा असल्याचं देखील यावेळी मनकर यांनी स्पष्ट केलं आहे. कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. किसान मोर्चाच्या वतीने मोर्चाच्या वतीने एक संकल्पना हातात घेण्यात झाली. काय मोठी संकल्पना आहे, कशा पद्धतीची यात्रा असणार? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभेच्या वतीने हा आम्ही महाराष्ट्रव्यापी दौरा आयोजित केलेला आहे. मी 13 ते 18 विदर्भामध्ये होतो. विदर्भातील 11 जिल्हे आम्ही तिथल्या शेतकऱ्यांशी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांबरोबर सुसंवाद साधला आणि आता मराठवाडा विभागाचा दौरा आम्ही सुरू केलेला आहे. आज दौऱ्याचा हा 3रा दिवस आहे. यापूर्वी आजचा हा 6वा जिल्हा आहे. उद्या धाराशिव आणि बीड हे 8 जिल्हे मराठवाड्यातले पूर्ण होते. या दौऱ्याचा मुख्य उद्देश हा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्ष संघटनेच्या माध्यमातून, किसान सभेच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांशी हितगुज आणि शेतकऱ्यांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांबरोबर, पदाधिकाऱ्यांबरोबर सुसंवाद साधून या संघटनेच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांचे कोणते प्रश्न आहेत की जे शासनाच्या माध्यमातून सोडवता येऊ शकतील यासाठीचं संघटन आमचं आहे. सरकार आणि शेतकरी यांच्यामधला दुवा म्हणून, एक समन्वयक म्हणून आम्ही किसान सभेकडे पाहतो. कारण आम्ही महाराष्ट्राच्या सत्तेत आहोत आणि या सत्तेचा फायदा शेतकऱ्यांना कसा होईल, त्यांच्या जीवनातले छोटे छोटे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार म्हणून काय करू शकेल याचा अहवाल आम्ही आमच्या नेत्या, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्याकडे आणि या राज्याचे कृषी मंत्री नामदार दत्ता मामा भरणे यांच्याकडे आम्ही देणार आहोत. आम्ही त्यांच्याकडे बैठक करणार आहोत आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आपण तातडीने एवढ्या 5-10 गोष्टी केल्या पाहिजे ही मागणी आम्ही त्यांच्याकडे धरणार आहोत. Thanks for watching Ekmat Digital.